तर मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे. तर आताची मोठी खुश खबर, कर्मचारी व पेन्शनधारकांना 3 मोठे आर्थिक लाभ आले. नवीन अपडेट समोर. या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे, सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना मिळणार हे 3 मोठे लाभ. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. चला पाहूया माहिती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक मिळणारे 3 मोठे लाभ. चला तर पाहूया सविस्तर माहिती. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण. पुढील महिन्यात केंद्र सरकारचे अर्थसंकल्प बजेट सादर करण्यात येईल. यामध्ये देशातील विविध घटकांवर विशेष तरतुदी करण्यात येणार आहेत. तर सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी विशेष 3 महत्त्वाच्या तरतुदी करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. 3 आर्थिक लाभ. एक, वेतन व पेन्शन वृद्धी. या संदर्भातला लाभ पाहूया. 8व्या वेतन आयोग लागू केल्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने 1 जानेवारी 2026 पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या वेतन व पेन्शन मध्ये बंपर वाढ होणार आहे. या नवीन वेतन श्रेणी व सुधारित पेन्शन संरचना अंमलात येणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे. यासाठी नवीन वेतन आयोग समितीद्वारे हे कार्य पूर्ण केले जाईल. दुसरा महत्त्वाचा फायदा आहे आयकर वजावटीच्या मर्यादेच्या संदर्भातील विचार करूया. आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स, ज्याला प्राप्ती कर असे म्हणतो, त्या आयकर वजावटीची मर्यादा सध्याच्या वाढत्या महागाईचा विचार करता सर्वसामान्यांना व मध्यमवर्गीयांना आणि पगारधारकांना मानक वजावटीची मर्यादा ही 5,50,000 पर्यंत वाढवण्यात येऊ शकते, ज्यामुळे पगारावरील आयकराचा दबाव काहीसा कमी होईल. आणि त्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा शेवटचा लाभ हा होणार आहे महागाई भत्ता व घरभाडे संदर्भामधला लाभ. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2025 पासून परत महागाई भत्ता 53% होणार आहे. महागाई भत्त्यात हे 50% पेक्षा अधिक झाल्याने घरभाडे वाढ संदर्भात तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे, असे तज्ञांकडून आणि मीडियाकडून माहिती द्वारे प्रसारित केले जात आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.